केंद्र सरकारनं शासकीय निमशासकीय वाहनं तसंच महामंडळाच्या एसटी बसेसला जो डिझेल पुरवठा केला जातो त्याच्यावरचं अनुदान काढून टाकलं आहे। त्यामुळे डिझेलच्या किमती या सर्वसामान्य लोक ज्या दराने डिझेल घेतात त्याच्यापेक्षा 12 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे। त्याचमुळे आपण बघतोय जे रस्त्याबाहेरचे पेट्रोल पंप आहेत, जे रस्त्यावरचे पेट्रोल पंप आहेत त्या ठिकाणी एसटीच्या बसेस या आता डिझेल भरण्यासाठी रांगा लावत आहेत। सकाळपासून गेले 3 ते 4 तासापासून सुमारे 50 ते 60 शहर वाहतूक करणाऱ्या बसेस या लाईनीमध्ये उभ्या आहेत। काल रात्री पण नाशिकच्या पेट्रोल पंपावर हेच चित्र दिसत होतं। यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना वाहतूक करण्यासाठी एक त्रास होतोय। नागरिकांना भुर्दंड पडू नये यासाठी एसटी महामंडळानं बाहेरून पेट्रोल भरण्याचा, बाहेरून डिझेल भरण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु महामंडळाचं पूर्ण शेड्यूल यामुळे बिघडतंय। फेऱ्या कमी होत आहेत आणि जे शाळा महाविद्यालयांमध्ये परीक्षेला जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना या सर्व गोष्टींचा त्रास होतोय। आपण बघतोय आपल्याबरोबर काही एसटी महामंडळाचे कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। डिझेल दरवाढ झाल्यामुळे प्रवाशांना हा सर्व ताण पडणार होता, प्रवाशांना दरवाढ होणार होती भाड्यामध्ये, ती टाळण्यासाठी हा उपक्रम चालतोय। परंतु काय अडचणी येत आहेत तुम्हाला? सर, महत्त्वाचा विषय असा आहे का आमचे सर्व अधिकारी यांची मीटिंग झाली तातडीची आणि सर्व कर्मचारी यांनी असा निर्णय घेण्यात आला का जर आपल्याला शासन जर जास्त दरात जर डिझेल आपल्याला कंपनीद्वारे जर मिळत असेल तर त्याच्याऐवजी जर आपण बाहेरच्या पेट्रोल पंपावरनं डिझेल घेतलं तर जे 14 रुपये आपल्याला जे जातील डिझेलसाठी 1 लिटर मागे ते जाणार नाही आणि आपला महामंडळाचा फायदा होईल आणि हे महामंडळ चालू राहिलं पाहिजे म्हणून तातडीने रातोरात निर्णय घेण्यात आला आणि बाहेरून डिझेल भरण्यात आलं। परंतु या राज्य शासनाला जाग नाही आली। जसं कर्नाटकात त्यांनी डिझेल सबसिडी दिलेली आहे एसटी महामंडळाला, तशी जर राज्य शासनाने दिली असती तर ही वेळ आली नसती। कुठेतरी प्रवाशांवरचा भुर्दंड कमी करण्यासाठी महामंडळानं हे पाऊल उचललं असलं तरी यामध्ये सर्वसामान्य प्रवासीच भरडला जाण्याची शक्यता अधिक आहे। त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर आपला निर्णय बदलावा अशी मागणी नाशिकमधून होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी 24 तास, नाशिक।